यांनी मला सांगितलं. त्यांचा अनुभव दांडगा आहे. तर येता त्यांनी मला सांगितला की देवश्रीमध्ये भगवान विष्णू हे या आषाढी एकादशी नंतर निद्र मुद्रात असते आणि सृष्टीचं पुनःसंचालन आता बाकीचे देवदूत समर्थतील. आता बघा, आता गणेशजी येतील, नंतर नवरात्री येतील, नंतर सण तेव्हा चालू झाले. या अनुषंगानं जर विचार केला तर बाबांनी आपलं का दिलं? देवानी देवाकडे त्यांचं अधिकार दिले. बाबांनी केलं का असं? बाबांनी भगवंताची प्राप्ती केल्यानंतर आपल्याकडे काहीच नाही ठेवलं. बाबांनी जे विधी त्यांनी प्राप्त केली ती विधी जशीच्या तशी आपल्या याच्यात परिवारात दिली आणि सांगितलं की भगवंताला सांभाळून ठेवण्याची दायित्व आता तुमच्याकडे आहे. कोणाच्या माध्यमातून? मार्गदर्शकाच्या माध्यमातून. मार्गदर्शकांनी पण ते सांगितलं, जेव्हा आपण मार्ग घेण्यासाठी जेव्हा जातो तर मार्गदर्शकाचे पण शब्द तीच असतात की आमच्या महानतगी बाबा जीवनजींनी जे शक्ती प्राप्त केली ती शक्ती या प्रकारे मला तुमच्या कुटुंबात सजवायची आणि सामावून ठेवायची आहे आणि तुमचं कुटुंब हे सुजलाम सुफलाम करायचं आहे. आणि जेव्हा आमचे 9वा हवन कार्यक्रम होते आणि मार्गदर्शकाच्या शब्दातून आम्ही मुक्त होतो तेव्हा आमच्या वागणुकीत फरक का पडते? अनुभवी सेवक आहेत. अनुभव सांगत असतात पण ते अनुभव आम्ही कधीही घेतले. बैठकीत 9वे हवन कार्यक्रम असेल त्या चर्चा बैठकीत येतो, मार्गदर्शन ऐकले, जेवण केलं आणि आमच्या बाजूलाच स्वयंपाक चालू आहे. सुगंध माळ छान छान येऊन आम्ही इथं बसल्या असं वाटतंय काही इकडनं असं फिरून जावं, थोडसे 2 घास मारले का तसं घेऊन बसावं, नाही का? तो पोट भरेल पण आहे त्याच्यात. पण भगवंत टिकवण्याची आमची भूक आणि आमचे कर्म, आमच्यात असलेला अज्ञानीपणा, हे कसं जे अनुभव जे चांगल्या गोष्टी आहेत ते आमच्यात आत्मसात करणे आणि जे वाईट गोष्टी आहेत ते दूर कसे करणे ते आम्हाला भेटणार नाही. नाही का? त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? एखादी गोष्ट जर नाही समजली, आजही माझा घरचा अनुभव सांगतो, माझ्या वडिलांचा. 1984 साली माझ्या वडिलांचा मार्गात प्रवेश झाला. तेव्हा मार्गात येण्याची पद्धत म्हणजे पक्की होण्याची 3, 7, 11, 21 आणि डायरेक्ट त्यागाचे कार्य. आता ते ट्रेन चालू आहे. 5-5 वर्ष होऊन जाते, 10-10 वर्ष होऊन जाते तरी आम्ही मार्गात कच्चितच राहतो. पण त्यावेळेस तसं नव्हतं. आदरणीय जिपकाळे साहेब या ठिकाणी बसले, त्यांच्या त्या गोष्टीचा त्यांना अनुभव आहे. 3, 7, 11, 21 आणि ट्रॅक त्याच्यात आमचा जन्म नव्हता.
माझा भाऊ जन्म 1984, आज UPSC ला मेडिकल ऑफिसर आहे कावरापेठच्या दवाखान्यात. बहुतांशी या ठिकाणी कावरापेठचे जे सेवक असतील तर ते त्यांना पाहिलं असतील. 85चा माझ्या भाऊचा जन्म, त्याच्या 1 वर्ष 6 महिने अगोदर आम्ही मार्गप्रवेश. किती वर्ष झाली? लगभग 40-42 वर्ष. आवश्यक नाही आहे की आम्ही 40-42 वर्षाचे सेवक झालो, पण आम्हाला प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजेत किंवा आम्हाला माहिती आहे. काही गोष्टी अशा असतात की नाही समजत. आज पण माझे वडील एखादी गोष्ट लक्षात नाही आली तर मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथजी सोनकुसरे किंवा नागपूर मंडळाचे माजी सचिव आदरणीय नरेंद्रजी मेहर यांच्यासोबत वार्तालाप करतात. कायसाठी? अनुभव व्यक्ती. बाबांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये आदरणीय जगन्नाथजी सोनकुसरे वावरलेले आहेत. आज काय होत आहे? आम्ही आमच्या घरचे 9 हवन पूर्ण झाले तर मला बघ समजते, तुला का समजते म्हणजे. काही गोष्टी लक्षात नाही येत. ज्या गोष्टी लक्षात नाही येत त्या गोष्टी लक्षात आणून देण्याचा हा एक मार्ग आहे. जेव्हापर्यंत तुम्ही आम्ही एका सोबत बसणार नाही, चर्चा करणार नाही, त्या गोष्टीचा उलगडा होणार नाही की माझ्या हातातून काय चुका झाल्या. आपलं ते करणं पडेल. आज जेव्हा आम्ही बघतो, खास करून शाखेत बसायच्या अगोदर 18 वर्ष युवक मंडळाचे अध्यक्ष राहुल वंजारी हे युवा मंडळाचे अध्यक्ष बनायच्या पहिले. राहुल वंजारी 3रे अध्यक्ष युवा मंडळाचे मुंबईचे. सेवकांची मानसिकता इतकी बदलली आहे की दुसऱ्यांमुळे बैठकीत झगडे होतात, असे होते तसे होते, हे विषय सोडा. चिंतन हे स्वचिंतन करायची वेळ आपल्याची आहे. समोरचे लोक झगडे करतात आणि आम्ही काय करतो? आगीत तेल टाकण्याचे कार्य आमचे आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. चिंतन, कारण बाकीच्या लोकांसाठी आम्ही मार्गात नाही आलो. आम्ही मार्गात आहोत मी माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी. आणि ते सांभाळून जर मला काही वेळ मिळत आहे तर मी समाजासाठी, मार्गासाठी काही करू शकतो का? आणि त्याच्यात पण इकडचे तिकडचे विषय नाही, चांगले कोणते विषय आहेत? आदरणीय शिंदे काका जेव्हापासून मार्गात आले, मार्गदर्शक बनले, संबंध त्यांच्यासोबत, त्यांचा मुलगा आहे प्रशांत, त्यांच्यासोबत होता. त्यांच्यासोबत वैयक्तिक कधी संपर्क आला नाही. मार्गात ते मार्गदर्शक बनले, मिटिंगामध्ये बसायचं. या व्यक्तीला मी बघितलं, त्यांचं स्पष्ट मत आहे, मला माझ्या करायचं आहे म्हणते, बस बाकीचं काय काय मला माहिती. जर मी चुकलो तर दुःखास पात्र मी होईल, माझं कुटुंब होईल. आणि ते मार्गदर्शक पदावर आहे. जर ते स्वतः नियमात वागतील तर ते आपल्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करतील. नाहीतर मार्गदर्शन कोणत्या आहे? स्वतः लोक आपण म्हणून त्यांना. स्वतःच्या त्या माणसाला परिवार सांभाळणं होत नाही तर आम्हा शिवाय चालला का? कर्म हे असेच असले पाहिजे. बाबांनी दिलेले तत्वशब्द आहेत. तुम्ही कुठेही जा, कुठेही. अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मार्गात नसताना हे ते घुमायचं. पुष्कळचे अनुभव आपला मार्गातल्या सेवकांचे आहेत.
या ठिकाणी शुभम कांबडी आहे. त्याच्या आईला गेला शुभम कांबडी, त्याच्या आईच्या अंगात यायचं. मार्गात आला तर कुठे गेला भूत भात. कुठेही जा तुम्ही, तुमचे कर्म तुम्हाला तारून नेतील. कर्म. एक अनुभव शाखेचे उपाध्यक्ष आहे, सांगतो. आदरणीय रघुनाथजी फोटे शाखेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या आम्ही युवक मंडळाचे पदाधिकारी. बैठक संपली त्यावेळेस 11 वाजेपर्यंत बैठक चालायची, 11:30 वाजेपर्यंत. तर चला फिरून येऊ रात्री. तर आम्ही असं बायपासला असली तर मग बिहापूरच्या 2 मशान घाट आहे त्या असं फिरून जायचो, बघू काय दिसते का. त्याच्यात असा विषय आहे, बाकीचे तर विषय सोडा, हाला हे आपल्यासारखे भूतच दिसते. ती कोण येताना म्हटलं काय भूत आहे, जनवर भूत, आपल्यासारखे भूत जे तंत्री मांजरी करते. त्या एकामुळे माहित आहे म्हणजे एक हे बसली की ते भूतापेक्षा आपल्यासारखे भूत जास्ती खतरनाक आहे, त्यांना जागवं लागेल. आणि बाबांनी तेच काम केलंय. मार्गात आल्यानंतर बाबांनी आमच्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांना जागवण्याचे काम केले. आमचे कर्म कसे असले पाहिजे ते सांगितले. त्यामुळे विनंती हेच आहे की ज्या कारणासाठी आम्ही मागात आलो, पहिला दिवसाची आठवण आम्हाला ठेवायची आहे. आदरणीय मंच, पहिला दिवस, नंतर आम्हाला आमचे बाकीचे विषय. त्यामुळे वावरताना आणि वागताना दोन्ही गोष्ट आहे. वावरणं आणि वागणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही कसे वागता परिवारात, ते तुमचं वावरणं आणि वागणं हे तुमचे मुलं अनुभव करत असतात, त्यांच्यात एकाच असते. माझ्या घरी जर मी शिवाजी बे म्हणेल तर माझा मुलगा किंवा माझ्या पुतणे पण म्हणेल त्याच्या मित्र परिवारामध्ये का बे म्हणेल. तुमचे पोरं किंवा माझ्या पोरं हे आपलं अनुकरण करत असतात. आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला जर चांगलं करायचं असेल तर चर्चा बैठक, कारण आमच्या आई वडिलांनी आम्हाला घडवलं ना. आमच्या वडिलांसोबत आम्ही चर्चा बैठकीत जायचो. आवड निर्माण झाली. अपेक्षाही केली नव्हती की मी संचालक म्हणेन मुंबई शाखेचा. त्यामुळे शेवकांना तर आम्ही जागवण्याचा प्रयत्न, मार लंबे भाषण आम्ही करतो. वेळेचं प्रबंधन नाही. वेळ येऊन आठवण की आपले आधार दादा म्हणतात की थोडक्यातच येतो. तर लंबे आमची भाषणं आहेत. भाषणं सांगून होणार नाही. कुटुंबात आणि सेवकात आम्हाला त्याची अंमल पण करायची आहे, वागायचं पण आहे. आणि येणारी नवीन पिढी, आमच्या वडिलांनंतरची आमची पिढी, आमच्या पिढीनंतर आमची मुलं, त्यांना कसं वागवायचं ते आमच्या हातात आहे, लोकांच्या हातात नाही आहे. त्यामुळे उद्याच हे भवितव्य तुमच्या आमच्या हातात या अर्थी आहे, तर त्यानुसारच आम्हाला बघायचं आहे. त्यामुळे विनंती एवढीच आहे की एकमेकांच्या कार्यात खिलोत्या करणं बंद करा. बाबाने जे शिकवलं आहे शेवकात आणि कुटुंबात एकता पालन करणे, त्याचं पुरेपूर पालन करण्याच्या आम्हाला या ठिकाणी आम्हाला शपथ घ्यायची आहे आणि ते करायचं आहे. 5 वर्षात आम्ही आहोत, होऊ शकते 5 वर्षांच्या नंतर आम्ही नसू, दुसरे कोणी असेल. मागचेही पदाधिकाऱ्यांचे त्यांचं तेच म्हणणं होतं. आज आम्ही आहोत तेच म्हणतात आणि उद्या येणारे व्यक्ती तेच म्हणणार आहे.
त्यामुळे बाबांनी दिलेले शब्द तत्वशब्द नियम, कारण की बाबांना पुष्कळ लोकांनी पाहिलं नाही आहे. बाबांना पाहण्याचा योग हा मला भेटला. उमरेडमध्ये बहुतांशी बाबा येऊन गेले. त्यांचे सुपुत्र आदरणीय मनोजी हुबरीकर हे पण 2 वेळा येऊन गेले आमच्याकडे, म्हणजे माझ्या निवासस्थान, माझ्या वडिलांच्या निवासस्थान. आमची एवढी अवकात नाही आमच्या निवासस्थान मनाची, आमच्या वडिलांची जे काही देणं ते आमच्या वडिलांची आहे. आमच्या निवास म्हणजे वडिलांच्या निवासस्थानी आमच्याकडे आले. त्यांनाही पाहण्याचे सौभाग्य आम्हाला भेटलं. तर ज्यांनी नाही पाहिलंय बाबांना त्यांनी काय करावं, ते तत्वशब्द नियमाने बाबांची जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आम्हाला वागायचं आहे आणि त्यानुसार चालवायचं आहे. त्यामुळे बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम तुमच्या आमच्या परिवारात पाडण्याचे पुरेपूर आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि 3 मिनिटं मी थोडंसं 3 ते 4 मिनिटं मी जास्त घेतलं, त्याबद्दल आदरणीय मंचाचे मी माफी मागतो. आणि बोलण्यात का जर काही अनवधानाने काही चुका घडल्या असतील, कोणाचे मन दुखवले असतील, तर मी भगवंताचे महानतागी बाबा जोगजींचे आदरणीय मंच आणि सर्व सेवक सेविका यांना माफी मागतो आणि आपली जागा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.